ओल्या काजूची अंड घालून भाजी ही एकदम चविष्ट आणि आज कोकणात बनवली जाणारी रेसिपी आहे। ही भाजी भाकरी, भात, पोळी सोबतही खायला खूप छान लागते। आता पाहूया ही भाजी कशी करायची। हे आहेत ओले काजूचे गर। हे सर्व गर बुडतील इतकं यामध्ये गरम पाणी घालायचं आणि आता एका बाजूला पाणी गरम करत ठेवायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि आपल्याला या भाजीमध्ये जितकी अंडी घालायची आहेत ती अशी या पाण्यात ठेवायची आणि उकडायची। बरं, आता काजू भिजेपर्यंत आणि अंडी उकडेपर्यंत आपण भाजीच्या मसाल्यासाठी लागणारा कांदा असा छान पातळ कापून घ्यायचा। कांदा चिरून झाल्यावर एका बाजूला कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झाल्यावर या तेलात अशी चिरलेली लसूण घालायची, त्याचबरोबर अद्रकचे तुकडे। आता लसूण आणि अद्रक दोन्ही छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि पातळ चिरलेला कांदा घालायचा। कांदा देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा। कांदा छान मऊ झाल्यावर यामध्ये आपण ताजं किसलेलं ओलं खोबरं घालायचं। ओल्या खोबऱ्यामुळे या वाटणाला चव छान येते। तुम्हाला जर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही सुकं खोबरंही घालू शकता। आता हे सर्व साहित्य सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं। पाहू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करून यामध्ये ताजी स्वच्छ धुतलेली अगदी कोवळ्या देठासकट कोथिंबीर घालायची। आता हे सर्व साहित्य छान थंड होईपर्यंत भाजीच्या फोडणीसाठी लागणारा कांदा असा छान बारीक चिरून घ्यायचा। पाहू शकता फोडणीसाठी कांदा छान चिरून झालेला आहे। बरं, हे सर्व करेपर्यंत आपले काजू सुद्धा छान भिजलेले आहेत। काजू गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे याच्यावरची साल अगदी सहज निघते। घेतलेल्या सर्व काजूचे गर असे सोलून घ्यायचे। बरं, काजू सोलता सोलता त्याचे असे दोन भाग सुद्धा करून घ्यायचे। काजूप्रमाणेच आपण उकडून घेतलेली सर्व अंडी छान सोलून घ्यायची। घेतलेली सर्व अंडी सोलून झाल्यावर या भाजीच्या ग्रेव्हीसाठी भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून ते छान थोडंसं पाणी घालून असं बारीक करून घ्यायचं। आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं। घातलेलं तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा। कांदा छान मऊ झाल्यावर यामध्ये गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बरं, हे सर्व साहित्य घालत असताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची आणि हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे। सर्व मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालायचं आणि घातलेलं वाटण देखील या सर्व साहित्यामध्ये छान अगदी व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। मसाले तेलात छान परतून झाल्यावर यामध्ये मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून ते पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी येते आणि चवही छान येते। घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या ग्रेव्हीला छान उकळी आल्यावर यामध्ये आपण सोलून घेतलेले सर्व काजूचे गर घालायचे। पण हे काजूचे गर गरम पाण्यात भिजत घातले होते, त्यामुळे यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 ते 7 मिनिटात झाकण ठेवून हे काजूचे गर अगदी छान शिजतात। हो, पण ते शिजत असताना गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमी करायची।
गर छान शिजल्यावर यामध्ये आपण उकडलेली अंडी घालायची. अंडी घालताना ती अशी 2 भाग करून घालायची. तुम्हाला अख्खं अंडं घालायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता. घातलेली अंडी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटं ह्या ग्रेव्हीमध्ये अंडी छान मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचा अर्क देखील ह्या भाजीमध्ये अप्रतिम उतरतो. बरं, तुम्हाला ही भाजी अंड न घालता करायची असेल तर तुम्ही अंड न घालताही करू शकता. या भाजीमध्ये तुम्हाला अंड्याऐवजी जर बटाटा घालायचा असेल तर तुम्ही बटाटाही घालू शकता. मी सांगते म्हणून तुम्ही सुद्धा एकदा तरी अशी काजूच्या गराची अंड घालून भाजी करा. तुम्हाला सुद्धा अशी अंड घालून केलेली काजूची भाजी नक्की आवडेल. बरं, तुम्ही काजूची भाजी कशी करता? तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशी गरम गरम काजूची भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर खायला सुद्धा अप्रतिम लागते. नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेलचं बटनही दाबा.